नमस्कार मित्रांनो, आता पाणी झाला ना चिया झाला. पाणी बी लय लांब होतं आणि वाड्याला उशीर झाला. आज मेंढरण बिराड 5 वाजल्यापासून संगत चाललं होतं. आता सुकटीचं गंजवणी केलंय, भाकरी सकाळची म्हणलं आता त्याच्यासाठी आपण हे सुकटीचं गंजवणी बनवलंय. तर सुकटीचं कालवण बनवलंय आपण कांदा घालून मस्तपैकी, साधं आणि सोपा. साधं सोपं आपलं. आता अशी रात्री झाले की सुकटी कामाला येते. तर सुकटीचं कालवण झालंय आपलं मस्तपैकी. आता चिमटा बघून खाली घेणार आहे. तर बारकी पोर असल्यामुळं त्याला असला की आपल्या 2 भाकरी जास्त करून घेतलं. कुठं पाणी भेटतं कुठं नाही भेटतं, मग काय मग भाकरी येत. आता मस्त कालवण बनवून घेतले आपण सुकटीचं. ते आता खाली घेतलंय आणि त्यांना आपण इथं चटणी काढून घेतली आहे सुकटीची, बिन मसाल्यातली, मिठातली नसते. भाकरी संग आपली चुटू चुटू खायच्या. हा, आणि आता दूध काढायला जायचंय. हा, खरोच काढायचं आपल्या ओल्या मेंढीचं दूध. तर मित्रांनो, सकाळी मेंढ्या येलेले त्याचं आपण दूध काढणार आहे आणि ते दूध साखर टाकून तापवल्यानंतर त्याला खरोच म्हणतात बरं का. आम्ही तर म्हणतो, पण त्याला तुम्ही काय म्हणता ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. चिकाचं दूध काढायचं. हा, चिकाचं दूध. सकाळी मेंढ्या येली 2-3 त्याचं त्याला जास्त दूध झाल्यामुळं ते बारक्या पिलांना सरत नाही ना सगळं दूध कोकऱ्यांना. तर आपण काढणार आहे आणि घे भांड. चल हे बघूल्यात काढायचं का. चल चल, तू गळा धर, मी काढतो. तर हो का, ही भांडी मिंडी आमची, हिला धार काढायची म्हणजे दूध काढायचं बरं का, हुडकायची म्हणायचं. आता दूध काढून आणलं आपण, गाळून घेतलं, गलाशी तिथे ओतून घेतलं होतं, पातेल्यात आणलं होतं काढून ती. आणि आता गाळून मस्तपैकी घेतलंय. आणि आता हे करायचंय आपल्याला, चुली मांडायचंय जाळ घालून तापवायचे. तर आता मामाला दिली जेवाय, वाढलं आल्यावर तिकडून दूध काढून. आमच्या बाबांना काही खरंच आवडत नाही मित्रांनो बरं का. थंडी खूप आहे त्यामुळं बाबा अंगावर घेऊन मस्तपैकी आपलं जेवण चालले बाबांचं. यास टॉमी बाबाच्या पुढं उभा राहिला आहे आणि टॉमीला भाकर टाकायची ना त्याला बी. ह्या ठिकाणी हे आपलं मित्रांनो सुकटीचं कालवण बरं का, साधं आणि सिंपल. सुकट बोंबील आमच्या वाड्यावर नेहमी, म्हणजे आमच्याच वाड्यावर नाही की बाबा, प्रत्येकाच्या जे मेंढपाळ आहे का नाही त्याच्या वाड्यावर मित्रांनो सुकट बोंबील हे कायम असतात बरं का. कारण की असं नडी तोडीला कधी कालवणाला असतं नसतं. परत लय उशीर झालं की 2 मिनिटात हे असलं कालवण होतं मित्रांनो सुकटीचं. आणि एकदम सुकट कांदा आणि एकदम टेस्टी सुकट टाकायची. साधं सोपं सुकटीचं कालवण बनवायला काय कसं बनवायचं? आणि कांदा चिरायचा, हा, तळून घ्यायचा, सुकट तळायची आणि मसाला आणि पाणी टाकायचं, नुसतं तेल मीठ, आणि झालं मस्त कालवण लागतं ते एकदम टेस्टी. मामा कालवण कसं काय झालंय हो? चांगलं झालं हे बाबा. सुकटीचं कालवण नेहमी टेस्टच होतं. आणि ह्या ठिकाणी मित्रांनो मस्तपैकी जाळ चाललाय आणि हे आपलं मेंढीचं दूध म्हणजे चिकाचं दूध बरं का मित्रांनो. हे चिकाचं दूध शिजवाय टाकलं इथे. आणि इकडं अनुसायाचा काय करते रे, हां, तर कठळत मित्रांनो साखरेचं पोत आहे बघा तसं. तर अशा प्रकारचं कठाळ आणि कठळत पोतं घातलंय आणि त्या पोत्यात साखर आहे मित्रांनो. ते साखर घेऊन येते अनुसाया फुलपात्रात. तर आता साखर आणली की मस्तपैकी याच्यात साखर टाकली की कच्चं दूध ह्याला खरूज म्हणायचं. तर मित्रांनो खरूज हे आम्ही म्हणतो बरं का. तुम्ही काय म्हणता बाबा ह्या दुधाला तापवून खाल्ल्यानंतर? आपण जे ओलं दूध असतं म्हणजे कच्चं दूध असतं चिकाचं, गायचं, ह्याचं, त्याला काय म्हणता तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मला. जरा हात धुला ते लईच गार पडलाय हात, जरा शेकतो. अयो भासते बी. एवढी फुलपात्र भर तेवढ्या दुधाला रगड साखर होती, एवढी घ्यायची टाकून आपली. तर गुळचटच होईल बहुतेक.
हो दे, नाही काय अडचण. तर ह्या सगळ्या हलवून घेतलं ना हम्म. ते चिकटत नाही. मस्त आणि व्यवस्थित शिजते पण हा. मस्त बघ आता असा शिजून घ्यायचा. मग अशा गुठळ्या बांधतात पण घ्या चिकाच्या. हे काय असं तर आपल्या गायच्या चिकावानी होत नाही. मेंढराचं हा म्हणजे गायचं चिक असं खापी होते तर ह्याचं तसं खापी पाताळ होतं म्हणायचं बाबा. हा आता गुढी गाडव बांधली. इथं शेतकऱ्यांनी सांगितले की बिबट्याचं बी आहे, त्यामुळं गुढी हे जवळ बांधले ते बिराडाच्या कडनी. मागाशी ते म्हणला का बिचारा. हा तर आता चिक बी आलाय शिजत शिजत ही काय असं व्हायचं वेळेस आपलं शिजलं ना की मस्त लागते. शिजू घेतल्यावर तर खाली पातीला लागून द्यावं नाही म्हणून हलावते मी. ते आता लगेच काही हलावणार नाही. आणि जाखान मांडलं तर उतू येईन. लागा टॉम्या. ए टॉमी इथं काय टॉमी रे? बसलाय. अयो. तर अशा प्रकारे मित्रांनो सुंदर असा चिक झालाय. आणि या ठिकाणी मित्रांनो आम्ही नदीच्या कडेला, शिना नदीच्या कडेला येऊन बसलोय बरं का. वाडा टिटव्या तिकडं खाली नदी वराडते म्हणजे 100% जनावर असणार बरं का. टिटव्या खाली वराडते. हा हा टाकतो. तर मित्रांनो इकडं खाली नदी आहे बरं का. तर नदी जवळच आहे. टिटव्या हे वराडलं की म्हणजे म्हणायचं थोडक्यात जनावर असणार. हा काय आहे? हा ना, ह्या टोम्याला काय कळत नाही एवढं. ते डायरेक्ट अंगावर जातो जरी दिसलं. माहितीच नाही ना त्याला अजून. त्याला माहिती नाही अजून ते. टॉमी हे तिकडं लांब पळायचं नाही हा. टोम्याला येडा आहे. मस्त उकळते. हा मग एवढेच हारात काम झालं. झालं. व्हायचा पण ते पाणी ओतलं होतं शिजायसाठी. हम्म. ते थोडं आटून द्यायचे आपल्याला. जमते. हा दुला हात मी. बरं आता जरा घे जीव. चिंबी आलाय होत आपला. चालतंय वाढ मला. भाकर सकाळच्या होत्या त्यामुळं स्वयंपाक काही आपण केला नाही. ओके. आता या बारक्याच ताटलीत वाढलंय. त्याला काय होते हड धर तुला अर्धी कोरभर भाकर जर आधी नंतर खातो. हो 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 आणि जा तिकडं. तर मित्रांनो या मस्तपैकी सुकटी चटणी बाजरीची भाकर बरं का खायला या. गारच लई लागते. नदी जवळ असल्यामुळं आणि ते नदी जवळ असल्यामुळं मी आज कार्प मागाशी बांधलं होतं ते तसंच आहे. अयो आज वेगळंच झालंय. ते शटर आहे ना गाण्या. हाय की मग शटर का नाही घातला? ते कवा पोत सोडून बांध करायचं त्यामुळं. एका प्रेक्षकाने सांगितलंय की तुझ्यासाठी स्वेटर आणायला मला. हाय की मग. पण तू स्वेटर असून घालीत नाही. हा हा झालं घालून झाले. बरं तर म्हणलं तुम्ही जेवताय तर गरम राहील म्हणलं गार लागतं त्याच्यामुळे मी खाली घेतला नाही. घेऊ का तो घे घे खाली घे. आणि माझं जाळ फुकते जरा बरं वाटत. तोंडा होईल. हो का आता मस्त आपला
चिक तयार झालाय चिकाच्या दुधाचा. ओके. तर अशा प्रकारे मित्रांनो हा आपल्या चिकाच्या दुधाचा खरूच तयार झालाय बरं का. इकडे हे सुकटीचं कालवण, इकडं चटणी, कालवणच वर मांडायचंय मला गरम होईल. आणि इकडं मावशीच्या ह्याच्यातनं बेसन आणले, मावशीने दिलंय अनुसायला बेसन आणि कालवण ते. आणि मला नाही कालवून घ्यायचं गेल थोडंसं मी. मित्रांनो सुकटीची चटणी आणि बाजरीची भाकर खाऊन झाली आणि ह्या ठिकाणी आपण खरंच घेतलाय बरं का घेऊ. असा बनतो मेंढराच्या दुधाचा खरंच बरं का मित्रांनो. तर हो हे असा गाईचा गुरा म्हणजे म्हशीचा ह्याचा आहे ना एकदम अशा खापी बनतीत अगदी वडीसारखे. पण ह्याचा हो का या अशा प्रकारचा होतो शेरडा मेंढराचं बरं का. आता ह्याचं लाडू बी होते तर पण एखाद दिवशी आपण लाडू करू नंतर कधी उन्हाळ्यात बरं का. या ठिकाणी थोडंसं आता राहिलंय. तुला खायचं नाही आणि तू का नाही खात? तुला नाही का आवडत? तर मी खातो आता. मस्त झालाय, कुरुक कुरुक लागतोय. आत्याला खायचं आत्याला आवडतं. मावशे हे मावशे खरंच खायचं आहे वय? ये दर मावशीला आवडतोय. दर की